आणि आता कोणतरी दीदी होणार आहे. कोण आणणार आहे दीदी? पाहिजे काय काय पाहिजे? गर्ल गर्ल. आम्ही गर्लच्या टीम मध्ये आहोत की ना. तुला भाऊ सगळे त्रास देतात ना. थोडीशी नर्वस पण आहे आणि एक्साइटमेंट सुद्धा आहे काय होणार आहे. आम्ही आलोय आता मयूरी बेकरी मध्ये खायला माझा फेवरेट चॉकलेट केक. हॅलो गाइस. कोण आलेला आहे आमच्याकडे? देखो ना ओई आई है. देखो ना गाइस, देखो ना गाइस. फायनली चिक्कू काढायची वेळ आलेली आहे. कुठे आहे तरी दाखव. हा ओके. 4 झालेले आहेत. हा 5वा चीक येतोय का त्याच्यातून? ओके. आम्ही काल 2 खाले, पिकले होते मस्त. तो एक छोटा आहे बस झाले ना. छोटे असतील ते राहू दे, मोठे मोठे झाले तेच काढ. झाड आहे बघा आमचा केवढूसा, एवढूसाच आहे तो. कलम आहे पण मस्त. काल 2 खाली, आज काढली. सगळी मस्त आहेत. पेरू पण मस्त गोड गोड आहेत, आतून लाल आहेत. पेरू चिक्कू झाला, पपई झाला, अजून चालू आहेत. लिंब नाही आलेत अजून आमच्याकडे. आंबे पण खाल्ले. आपण छोटासाच आहे बघा, एवढंच आहे आंबा. आंबा पण खाऊन झाला, तर लागलाय. तोतापुरी आहेत. पहिल्या वर्षाला तर किती 4-5 आंबे खाले. आत्ता 2रं वर्ष चालू तरी पण त्याला चांगला मोहर आलाय. सकाळ सकाळ चालू आहे कामं पप्पांची. गार्डनची जरा साफसफाई, पालापाचोळा. शंकू आगे फूल, सोनचाफा घे पटकन. बघ कसं मस्त झालंय. थँक्यू. वेलकम. खुशबू, वास वास. मंडळी आम्ही चाललेलो आहोत आता हॉस्पिटलला, कारण की आज आहे ॲनोमली स्कॅन. लेवल 2 स्कॅन आहे जी 18 ते 22 आठवड्यामध्ये केली जाते. थोडीशी नर्वस पण आहे आणि एक्साइटमेंट सुद्धा आहे काय होणार आहे ते. सगळं ठीकच असेल. मी खूप आनंदी आहे, मला आज बघायला मिळेल. हा ते तर आहे. आज आम्हाला आमचं बाळ पुन्हा एकदा बघायला मिळेल स्क्रीनवर, है ना. सकाळी लवकरच निघालोय. अपॉइंटमेंट घेतलेली आहे डॉक्टरची. 10 पर्यंत आम्हाला बोलवलंय. पाणी भरपूर प्यायचं आहे मला, तरी पिलंय. पण सकाळ सकाळ तेवढं पाणी जात नाही आपल्याला. तर तिकडे गेल्यानंतरच पिन बघूया किती वेळ लागतो, त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे बाळाच्या पोझिशनवर डिपेंड आहे, है ना प्रीत. 1 तास तरी लागतो ना? 1 तास लागतो. कधी पुन्हा देखील जावं लागतं. झालं तर 15 मिनिटात पण होतं किंवा अर्ध्या तासात पण होतं. त्याच्यामध्ये बाळाचे सगळे ऑर्गन्स चेक केले जातात, हृदयापासून सगळं, है ना. हो, सर्व Okay. चेक करतील. तर आपण पोहोचूया लवकरच. चल आता पोहोचूया, थोड्या वेळात अलिबागला पोहोचू. थोडीशी दगदग होते नेहमीच हॉस्पिटलला आता थोडीशी अशी दगदग असते. सावकाश. मस्त नाश्ता वगैरे करून निघालोय, जाऊया. आणि सकाळ सकाळ ट्रॅफिक नाही इथेच असेल. तर चला जाऊया आता चेकअपसाठी. आणि आम्ही आता पोचलो अलिबागला. गाडी पार्क केली आणि आता चाललोय. चला मंडळी, चला. फ्रीच्या सगळ्या गल्ल्या गुच्छा पाठ एकदम, है ना. मी इथे 3 वर्ष कॉलेज केलं, तरी पण माझं कॉलेज आणि बस स्टँड, मॅप बघतो. कॉलेज आणि बस स्टँड आणि बाकी छोट्या छोट्या बेकऱ्या वगैरे मध्ये, असं कॅफेमध्ये फ्रीतलं सगळं पाठ. तर गाडी लावली एका ठिकाणी. सकाळी एवढी काही गर्दी नाही आहे. चला जाऊया आतमध्ये. हॅलो. संपूला सांगितलंय चालायला. संकू आता सध्या चालते. अर्धे चेक करून झाले. अजून बाळ थोडं फिरायला हवंय म्हणून थोडा चालायला मुवमेंट पाहिजे म्हणून चालायचंय. पाणी प्यायचंय. चालायचं थांबू नका.
फायनली आमचं स्कॅन झालेलं आहे. बाळाने मस्त कॉपरेट केलं एक नंबर. है ना. पटकन झालं. थोड्या वेळा मला परत चालायला सांगितलं होतं पाणी पिऊन आणि मग नंतर दुसऱ्या विजिटला म्हणजे फेरीला झालं पटकन स्कॅन. आता रिपोर्ट घेऊन माझ्या डॉक्टरांना दाखवायचे आहेत जे यांच्याकडे माझी ट्रीटमेंट चालू आहे. त्यांच्याकडे चाललं. त्यांच्याकडे पण आम्ही अपॉइंटमेंट घेतली होती म्हणजे ही झाल्यानंतर लगेच तिकडे जाऊ असं. कारण का सुट्टी आहे आमच्या सरांना. सुट्टीमध्ये आमची सगळी धावपळ चालू आहे. काय ना काय घरातलं सामान सुद्धा घ्यायचंय आणि स्पेशली आमच्या ओवी मॅडमना पिकअप करायचं आहे. ती आता स्कूलमध्ये आहे पण बहुतेक तरी आम्हालाच उशीर होईल. ती जाईल बहुतेक स्कूल बसमधून घरी सावकाश है ना. तर चला आता चाललोय आमच्या डॉक्टरकडे. त्यांना रिपोर्ट दाखवायचे आहेत. सगळं काही नॉर्मल आहे. छान आहे. बेबी पण मला तेवढा एक्झॅक्ट असं बघता नाही स्क्रीनवरती होती. प्रीतनी बघितलं ना. सगळं बघितलं. तसं दिसलं मला नाही असं नाही. चेहरा वगैरे हात वगैरे सगळे दिसले. छान वाटलं. ती फिलिंगच वेगळी आहे ना असं बघायला. पहिला अनुभव आहे. तर चला जाऊया आता डॉक्टरकडे. आम्ही आलोय आता मयूर बेकरीमध्ये खायला माझं फेवरेट चॉकलेट केक. सगळं काही व्यवस्थित आहे. इसी बात पे कुछ मीठा हो जाए. तर मी चॉकलेट केक खाते का. खुश आहे बघा. मग काय मला घेऊन आला इकडे. त्याला बोलू चल आता आलोय इकडे अलिबागला तर मयूर बेकरीत सुद्धा जाऊन येऊया आणि चॉकलेट केक खाऊया. एकच घेतलं. एकच घेते. मला त्याला नको. त्याला खारी पेटीच पाहिजे. तर देत आहेत काकी त्या. फक्त मी माझा हा घेतला पहिला. कोण आलेला आहे आमच्याकडे. देखो ना ओई आई है. देखो ना गाइस, देखो ना गाइस. किती खुश हे बघ. बघा हमारे किट. सुटकेट्स घेऊन चाललंय मावशीकडे. मावशीची वाट बघत होती कधी येते. आणि मी माझं जनरलिंगचं किट पण ओके. मागवलंय. आता व्लॉग पुढे फक्त कंटिन्यू बघत बसा. आमच्याकडे काय काय आहे ते सगळं मावशी आणि मामाला दाखवायला घेतले की नाही. आजकाल पोरगी ऑनलाईन शॉपिंग करते. मावशी आणि मामासारखी झाले. सगळं ऑनलाईन करते की नाही. डायऱ्यांपासून सगळ्या गोष्टी की नाही. हा. मग आता चाललंय कशाला घरी. प्रोजेक्ट बनवाय. कसला प्रोजेक्ट. ते आता नाही सांगू शकत. आता नाही सांगू शकत. कारण की माझं जो द्यायचंय म्हणजे सायन्स एक्झिबिशन आहे हा. तर ते 28 फेबला आहे. 27 फेबला आहे. तर माझे काही फ्रेंड्स पण बघतात. माझे ओके. स्कूलचे आम्ही आता अरे expose ऐक, नाही ऐक. करणार. नाही माझे काही फ्रेंड्स पण बघतात. तर आद्या आणि माझा ग्रुप आहे ना तर आम्ही दोघींनी काय ठरवलंय ते आता नाही सांगणार. जेव्हा सायन्स एक्झिबिशन आमचं होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. ओके. तर आता ही चालली आमच्याकडे का तर सायन्स एक्झिबिशन साठी एक मॉडेल बनवायचं आहे. मॉडेल बनवणार आहे मामा आणि ओवी. दोघांचं काहीतरी डिस्कशन झालंय. मला माहिती नाहीये. हे दोघं जण आता करणार आहेत. मी अर्ध काम केलंय. बाकी जे इलेक्ट्रॉनिक्सचं काम आहे ते ना अर्ध पण काम काही नाही उपयोगाचं ते. मी ओवी ते बघितलं डोका बिका काय नाही. तो झाला मोठा तुझा. आपल्याला छोटा करायचे म्हणजे परत ते सगळं बनवावं लागेल. तर चला आता आमची बडबड चालूच राहणार आहे. ब्लॉगला पुढे शेवटपर्यंत नक्की बघा. आता मॅडमना घेऊन जातो घरी. अजून आम्हाला जेवायचंय. जेवलं वगैरे नाही. आज दिवस गेला आमचा पूर्ण अलिबाग आम्ही मध्ये. काय ओवी खाऊ घेतले हो मावशी आणि मामासाठी. लिचीच आहे. ओके. किती खुश आहे ती फायनली. मी कुत्री बघायला चालले पप्पी. ओके. कारण का आता स्कूल ट्युशन चालू त्यामुळे वेळ नसतो तिला. तरी आज ट्युशनला दांडी आहे ना क्लासला. मी काल पण फक्त स्कूल करून आले ती असं. तर चला जातो घरी आता. बाय बाय. चल बाय बाय. आम्ही कार्टूनला घ्यायला आलो होतो म्हणजे जातानाच. आता हिला घेतली आणि आता घरी चाललो. मॅडम आलेले आहेत आमच्या घरी आणि आल्या मामाला लावलं कामाला. आणि मॅडम बघा काय करतात. काय हे बघा मी जनरलिंगचं किट ओके. तर ओवीने हे किट आणलेलं आहे. म्हणजे डायरी आहे. काय काय आहे अजून दाखव. आता मी तुम्हाला सगळं ओपन करून दाखवते. ओके. ही आहे डायरी. फर्स्ट मी डायरी मध्ये काय काय केलंय ते तुम्हाला पहिले दाखवते. मी हा दाखवते. तूच दाखव रे बाबा. हे बघा माझं फर्स्ट पेज. ओके. सेकंड पेज. थर्ड पेज. बस जाम पेजेस. पुढचं दाखव. आम्हाला डायऱ्या फक्त आवडतात. तुम्ही कुठली पण द्या. रंगरंगोटी करून आम्ही देऊ. बस. ओके. आपला ब्लॉग खूप मोठा होईल. हा पुढे नेक्स्ट. येस. आता हे आहेत कार्डबोर्डचे म्हणजे टाईपचे स्टिकर्स आहेत. चिकटवण्यासाठी आहेत का. हा आता हे डायरेक्ट
म्हणजे आपण ग्लू लावून पेस्ट करू शकतो. अच्छा, चिकटवण्यासाठी आहेत. ओके. असे वेगळे वेगळे प्रकारचे pencil आहेत. आणि याच्यामध्ये काय हे आहे? वॉशी टेप्स आहेत वेगळे वेगळे डिझाईन्सचे अच्छा, आहेत. टेप्स आहेत. वेगळे अजून वेगळे डिझाईन्सचे. हे स्टिकी नोट टाइप्स आहेत पण ते डिझाईन करायला. अच्छा, ठीक आहे. याच्यावर पण लिहू शकतो. हा, ओके. हे नोट्स आहेत आणि हे वेगळे लिस्ट अँड नोट्स आहेत. ही एक फर्स्ट आहे अच्छा अच्छा. आणि नोट करायला. हे हे लिस्ट काय? बनवायला आहे. ओके, हे लिस्ट बनवायला. ओके. आणि हे काय इंटरेस्टिंग आहे? हे आहेत माझे स्टिकर्स जे की मी थोडेसे संपवले. अच्छा, चिकटवलेस काय तुम्ही? हा, थांब मी तुम्हाला फुलवाले स्टिकर जे आहेत ते दाखवते. हे बघा, हे स्टिकर आहे ते लावलेले आहेत. ते लावले? अशी ओवीचं किट आहे. ओके, थांबा अजून सगळं इन डिटेल दाखवेल. एक मिनिट. पहिले मला हे सगळं ठेवू दे. देन हे लावायला माझ्याकडे असे स्टॅम्प्स आहेत. हे असे स्टॅम्प्स. ओके. देन माझ्याकडे हा जो आपला पोस्ट कार्ड सारखाच आहे डिझाईन करायला, त्याच्यामध्ये आपण पोस्ट आपलं ठेवू शकतो. ओके. आणि हे डिझायनर पेपर्स आहेत बटरफ्लाय ओके. ओके. युनिवर्सचे. तर ह्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते. ओवी. ओके. हा, आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर खूप मस्त आहे. वेगवेगळे डिझाईन आहेत पण ओवीला आमच्या हे आवडलं होतं. हो, म्हणजे याच्यामध्ये बटर पेपर बटरफ्लायचे मी तुम्हाला एक काढून दाखवते. हा बघा, बटर पेपर आहे बटरफ्लायचा. ओके. तर या प्रोडक्टची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. छान आहे. हो. पण हे सगळा सेट जो आहे तो फक्त मी 273 ला घेतलेला आहे. ओके. आणि आता कोणतरी दीदी होणार आहे. कोण होणार आहे दीदी? मी. हा, मी. तू मोठी दीदी होणार आहेस? हा. हा, अरे दीदी लाजते. असं कसं लागलं? पाहिजे काय काय पाहिजे? गर्ल. गर्ल. आम्ही गर्लच्या टीम मध्ये आहोत की ना. ग तुला भाऊ सगळे त्रास देतात ना. हो. हा, तिच्यासाठी आत्याची मुलं तिला त्रास देतात म्हणून गुड्डी मावशी तुम्हाला गर्लच दे ना. होई, आम्ही गर्लच्या टीम मध्ये. गर्लला सगळं शिकवणार ना तू. तुझे प्रोजेक्ट आता आम्ही आता करतोय, मग आमच्या मुलीचे तू करशील ना. कसे काय? कशी काय? अगं मग तू दीदी होणार, मग करायला पाहिजे. मग ती तुझ्याकडेच आहे ना, दीदी माझा प्रोजेक्ट करून दे. तेव्हा तुम्ही असाल. मग थांबा, दीदीला सांगते. दीदी तुझ्या पोरीला घेऊन जा. आता तुझी हे दीदी packup करतो करणार. चल मी आता. तुझी दीदी करणार ना. आमच्या पोपटला कोण आडू शकत नाही. कार्टून. मामाचं काम चालू आहे. प्रोजेक्ट चालू आहे सायन्स एक्झिबिशनसाठी. आणि इकडे आमच्या ओवीचं बघा काय चालू आहे. इकडे कलरची पेटी घेतली आणि पेंटिंग करायला बसली आणि प्रोजेक्ट करतोय मामा. ओवीचं काम चालू आहे, इकडे मामाचं काम चालू आहे. आता मी तुम्हाला सांगणार तर नाही की माझं काय चालू आहे. जेव्हा माझं सायन्स एक्झिबिशन ओके, मी पण सांगणार नाही. तेव्हा मी सांगेन जेव्हा होईल तेव्हा. आता तुम्ही गेस करा की काय बनवते मामा, म्हणजे आम्ही काय बनवणार आहोत आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा की आम्ही ओके. काय बनवणार. हे सायन्स एक्झिबिशन साठी मामा एक मॉडेल बनवतोय. कसलं मॉडेल आहे मी सांगणार नाही. मामा जरा समोरून दाखव, जरासा शिरव, समजेल काय. ज्याच्याने ते कमेंट करतील हा की बघा, बाबा इकडे हे अशी बॅटरी वगैरे आहे. बटन लावतोय. बटन लावायचंय काम चालू आहे. आणि इकडे आमचं खूप मोठं काम चालू आहे की नाही ओवी. मामा बोललाय फिनिशिंग नीट पाहिजे. हा, तेच तिला सांगितले ड्रॉइंग काढायला बोर्डवर. तशी करते ती, आवड आहे ड्रॉइंगची तिला. आता इकडे तिकडे खेळण्यापेक्षा मग ड्रॉइंगच दिली करायला. तर ह्याच्यामध्ये काय मामाच करतोय एकटा. आणि ते वायरी विरिंगचं आपल्याला पण नाही जमत. पण तू मामाला का सांगितलं प्रोजेक्ट करायला सांग. चांगला करतो. चांगला करतो. आणि मावशी नाही करत. मावशी करते. हा, मामाच्या मावशी प्रोजेक्ट लिहायला चांगली करते. या म्हणजे मावशी लिहिते फक्त. इकडे चालू आहे काम. चला